सबस्क्राईब करा मांडवकर मॅथ्स क्लासेस चॅनलला आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे हाऊ टू शो √2 इज ॲन इरेशनल नंबर. प्रूफ. तर याचा प्रूफ आपण इनडायरेक्ट पद्धतीने देऊ. इनडायरेक्ट प्रूफ तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये काय असतं की आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अगदी विरुद्ध आपण गृहीत धरायचं आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की √2 इरॅशनल आहे, तर आपण गृहीत धरू की समजा ती रॅशनल आहे. ओके. सपोज √2 इज a rational number. Therefore, √2 can be represented as a upon b, where a upon b is a reduced form. A and b are integers. Belongs to I means integers, and b not equal to 0. Therefore, 1 is the only factor of a and b. या दोघांचा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1. आपण आताच पाहिलं. हे बघा, सपोज 10/15, तर हा एक रॅशनल नंबर आहे, परंतु हा रेड्युस्ड फॉर्म आहे का? नाही आहे. कारण आता इथे बघा 10 आणि 15चे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत कॉमन फॅक्टर्स? तर 5 आहे, 1 आहे. परंतु याला जर आपण रेड्युस्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, 5 2 10 आणि 5 3 15, तर आता या दोघांना 2 आणि 3 यांना कॉमन फॅक्टर हा एवढाच आहे, 1. याप्रमाणे जसा याचा हा रेड्युस्ड फॉर्म आहे तसं हा एक रेड्युस्ड फॉर्म आहे. म्हणजे ए आणि बीला 1 शिवाय कशानंच भाग जात नाही. म्हणजे फक्त 1च्या पाड्यामध्येच ए आणि बी आहे, हे लक्षात ठेवा. नाव आपण या दोन्ही बाजूचा वर्ग करू. √2 इज इक्वल टू a अपॉन b. देअरफॉर 2 इज इक्वल टू a² अपॉन b². टेक दिस b² टू दिस साइड. देअरफॉर 2b² is equal to a². we call this 1. आता एक लक्षात घ्या, a² हा एक इंटिजर असेल. इंटिजर कशामुळे असेल? कारण a हा काय आहे? इंटिजर आहे. मग a जर इंटिजर असेल तर a² सुद्धा इंटिजर असेल, कारण इंटिजरचा स्क्वेअर हा इंटिजरच असतो. त्यामुळे हा एक इंटिजर आहे. त्याचप्रमाणे b² हा सुद्धा एक इंटिजरच आहे, कारण b इंटिजर आहे म्हणजे b² पण इंटिजर आहे. बरोबर. मग एखाद्या इंटिजरला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर ती संख्या कसली असेल? समसंख्या असेल. बरोबर. बघा, तुम्ही कुठल्याही इंटिजरला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा, मग तो इंटिजर विषम असो किंवा सम असो. समजा विषम आहे तर का किती येईल? 10. 10 कशी आहे? सम आहे. समजा तुम्ही सम घ्या, तर 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर समसंख्या मिळणार आहे. म्हणजे 2 आणि b² यांचा गुणाकार कसा असेल? इवन असेल. बरोबर. मग ही जर संख्या इवन असेल तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही इवन नंबरला 2 ने निश्चितपणे भाग जातो. ओके. म्हणजे याचा अर्थ 2b² जर इवन असेल, मग 2b² इवन आहे म्हणजे हे इक्वल चिन्ह असल्यामुळे a² सुद्धा इवन आहे. मग a² जर इवन असेल तर मग a पण इवन असेल, कारण समसंख्येचं वर्गमूळ हे समच असतं. तुम्ही उदाहरण घेऊन बघा, 100चं वर्गमूळ 10, 36चं वर्गमूळ 6, म्हणजे हे कसे आहेत? इवन आहेत. बरोबर. त्यामुळे a काय असेल? इवन असेल. मग a जर इवन असेल तर मग या a चा फॅक्टर कोणता असेल? 2. देअरफॉर a² इज इवन. Therefore, a is also even. मग a जर इवन असेल ना
तर याचा 2 हा फॅक्टर असेल. देअरफॉर 2 इज ए फॅक्टर ऑफ ए. मग 2 हा फॅक्टर आहे याचा अर्थ 2च्या किती पटीमध्ये आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे उदाहरण बघा, समजा बघा 10 ही संख्या सम आहे. ओके, तिचा फॅक्टर कोणता आहे 2. परंतु 2ला किती न गुणल्यानंतर 10 येतं मला सांगा? 5 न गुणल्यानंतर, आहे की नाही? म्हणजे 2च्या 5 पटीमध्ये 2ची 5 पट केल्यावर ही संख्या मिळते. तसं आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की ए ही समसंख्या आहे. जशी 10 ही समसंख्या आहे तशी ए ही समसंख्या आहे. म्हणजे ती संख्या 2ला कुठल्या तरी एका संख्येनं गुणल्यानंतर मिळणार आहे, बरोबर? मग ती संख्या आपल्याला माहिती आहे का? जसं इथं 5 आहे, समजा 12 असेल तर 12ला 2 न गुणल्यावर 2ला 6 न गुणल्यानंतर आपल्याला 12 मिळतं. तसं आपण गृहीत धरू की समजा 2ला सी न गुणल्यानंतर ए मिळतं, असं आपण गृहीत धरू. देअरफॉर लेट ए इज इक्वल टू 2c. तर आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूयात. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 4c स्क्वेअर. आता ही किंमत आपण याच्यामध्ये ठेवू. देअरफॉर फ्रॉम 1 टू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर आहे. तर ए स्क्वेअर म्हणजे काय आहे? 4c स्क्वेअर. दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड करा. वी गेट बी स्क्वेअर इज इक्वल टू 2c स्क्वेअर. आता याच्याप्रमाणेच इथे एक तयार झाले बघा इक्वेशन. त्याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. सी काय आहे? इंटिजर आहे, बरोबर? मग सी जर इंटिजर असेल तर तिचा स्क्वेअर सुद्धा कसा असेल? इंटिजर. मग इंटिजरला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर कसली संख्या मिळेल? इवन नंबर मिळेल. ओके, म्हणजे बी स्क्वेअर काय आहे? इवन नंबर आहे. देअरफॉर बी स्क्वेअर इज ॲन इवन नंबर. मग बी स्क्वेअर जर इवन असेल तर त्याचं वर्गमूळ पण इवन असेल. देअरफॉर बी इज ऑल्सो इवन. मग बी जर इवन असेल तर त्याचा कोणता फॅक्टर असेल? 2 हा फॅक्टर त्याचा असणारच आहे. देअरफॉर 2 इज ए फॅक्टर ऑफ बी. तुम्ही आता ह्या 2 वाक्याचं निरीक्षण करा. हे बघा, हे स्टेटमेंट बघा. 2 इज ए फॅक्टर ऑफ ए, 2 इज ए फॅक्टर ऑफ बी. मग ह्या 2 विधानावरून आपल्याला काय मिळेल की ए आणि बी यांचा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 2. and therefore 2 is a common factor of A and B. परंतु हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. कशामुळं? कारण वर काय आलेलं आहे बघा की ए आणि बी यांचा कॉमन फॅक्टर हा कोणता आहे? फक्त 1. हा एवढा एकच आहे, दुसरा नाही आहे, कारण हा रेड्युस्ड फॉर्म आहे. परंतु इथे यायले की 2 पण त्याचा फॅक्टर येतोय. म्हणजे याचा अर्थ आपण जे गृहीत धरलं ते चूक असलं पाहिजे. दिस इज ए कॉन्ट्राडिक्शन. सिन्स 1 is the only factor of A and B, therefore our assumption is wrong, and therefore root 2 is an irrational number. Second question. Show that root 3 is an irrational number. Proof. Indirect proof. Suppose root 3 is
ए रॅशनल नंबर म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या आपण अपोजिट गृहीत धरलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की √3 इरेशनल आहे, परंतु आपण गृहीत काय धरलं आहे की समजा तो रॅशनल नंबर आहे. मग आपण जे गृहीत धरलं आहे ते चुकीचं आहे हे आपण प्रूव्ह करून दाखवू. म्हणजेच √3 इरेशनल नंबर आहे हे आपोआप प्रूव्ह होईल. ओके. देअरफॉर √3 इज इक्वल टू a/b where a/b is in a reduced form and a, b are integers, also b not equal to 0. √3 आपण रॅशनल मानल्यामुळे आपण याला a/b या रूपामध्ये लिहू शकतो, कारण कुठलाही रॅशनल नंबर हा a/b या रूपात लिहिता येतो, जेथे की a आणि b काय असतात, इंटिजर्स असतात आणि b ची किंमत ही नॉन झिरो असते. तसेच a आणि b हा रिड्युस्ड फॉर्म आहे. याचा अर्थ असा की a आणि b यांचा एकच कॉमन फॅक्टर आहे. देअरफॉर 1 is the only common factor of a and b. ठीक है. Now √3 is equal to a/b. दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर करू. Therefore 3 is equal to a square upon b square. Therefore b square is equal to a square upon 3. बघा आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय मिळतंय ते नीट लक्षात घ्या. a आणि b काय आहेत, इंटिजर्स आहेत, म्हणजे पूर्णांक आहेत, बरोबर. मग कुठल्याही पूर्णांक संख्येचा वर्ग हा काय असतो, पूर्णांकच असतो. दॅट मीन्स a स्क्वेअर अँड b स्क्वेअर आर ऑल्सो इंटिजर. मग हा इंटिजर आहे आणि या इंटिजरला जर 3 न भागलं तर आपल्याला b स्क्वेअर मिळालं. परंतु लक्षात घ्या की ज्यावेळेस a स्क्वेअरला 3 न डिवाइड केलं आहे त्यावेळेस इंटिजर मिळाला. तुमच्या लक्षात येते का बघा. समजा 15ला आपण 3 न डिवाइड केलं, काय मिळेल बघा. 3 5 15. 5 काय आहे, इंटिजर आहे ना. म्हणजे जर या संख्येला, या इंटिजरला जर 3 न भागलं तर इंटिजरच मिळाला. मग याचा अर्थ काय होतो की 3 न 15ला निश्चयच भाग जातो. समजा इथं 16 असतं. आता या इंटिजरला जर 3 न भागलं तर आपल्याला इंटिजर मिळेल का हो, नाही मिळणार इंटिजर. मग इंटिजर मिळणार नाही म्हणजे पूर्णांक संख्या मिळणार नाही, अपूर्णांकी मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 16ला 3 ने भाग जात नाही. परंतु जर 3 न भागल्यानंतर जर इंटिजर मिळत असेल तर मग 3 ने याला भाग जातो. आता इथं बघा a स्क्वेअर या इंटिजरला 3 न भागल्यावर काय मिळालंय, इंटिजर मिळालाय. म्हणजे याचा अर्थ 3 ने a स्क्वेअरला पूर्ण भाग जात असला पाहिजे, कारण या संख्येला 3 न भागल्यानंतर b स्क्वेअर मिळाला आहे आणि b स्क्वेअर हे इंटिजर आहे. म्हणजे या पद्धतीनं आहे. देअरफॉर a स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 3. मग a स्क्वेअरला जर 3 न भाग जात असेल तर त्याच्या वर्गमूळाला पण 3 ने भाग जाईल. उदाहरण बघा, 36ला 3 ने भाग जातो, मग 36चं वर्गमूळ 6, मग 6ला पण 3 ने भाग जातो. देअरफॉर a इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर 3 इज ए फॅक्टर ऑफ a. तर हे आपण एक त्याला विधान 1 असं नाव देऊ. 3 हा एचा फॅक्टर आहे हे याच्यावरून प्रूव्ह झालेलं आहे. लक्षात आलेपर्यंत.
आता 3च्या पटीमध्ये ए आहे, परंतु ती मल्टिपल किती आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे 3ला समजा 4 गुणल्यावर ए येतं का 5 गुणल्यावर येतं का 10 गुणल्यावर येतं हे माहीत नाही आपल्याला. देअरफॉर लेट ए इज इक्वल टू 3c and therefore a square is equal to 9c square. ही किंमत आपण यामध्ये ठेवू. सो फ्रॉम 1 b square is equal to या a square ची ही किंमत ठेवा 9c square upon 3. therefore b square is equal to 3c square. therefore b square upon 3 is equal to c square. बघा लक्षात घ्या, मग मी सांगितलं ना त्या अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा आपल्याला हे प्रूव्ह करता येतं की बी स्क्वेअर हा काय आहे, इंटिजर आहे, बरोबर. मग या इंटिजरला 3 भागलं तर आपल्याला एक इंटिजरच मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3ने या बी स्क्वेअरला पूर्णपणे भाग जातो. देअरफॉर बी स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 3. मग बी स्क्वेअरला जर 3 भाग जात असेल तर मग बीला सुद्धा जात असला पाहिजे. देअरफॉर बी इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर 3 इज ए फॅक्टर ऑफ बी. तर याला आपण सेकंड स्टेटमेंट मानूयात. आता तुम्ही 1 आणि 2 या स्टेटमेंटचा तुम्ही विचार करा. काय दिसतंय तुम्हाला बघा, या ठिकाणी 3 हा एचा फॅक्टर आहे आणि या ठिकाणी 3 हा बीचा पण फॅक्टर आहे. म्हणजे ए आणि बीचा 3 हा अजून एक फॅक्टर निघाला. परंतु इथं आपण गृहीत धरलं होतं की ए आणि बी रेड्युस्ड फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे ए आणि बी यांचा कॉमन फॅक्टर कोणता आहे, फक्त एकच. सो दिस इज ए कॉन्ट्रडिक्शन. This is a contradiction since A and B have one as the only common factor. Therefore, our assumption is wrong. And therefore, root 3 is an irrational number.